नमस्कार, मी अविनाश पवार यूट्यूब टुडेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण बातम्या ऐकतोय, त्यासोबतच वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचा प्रचार प्रसार सुरू आहे याविषयीच्या चर्चा ऐकतोय। खरं तर जनसामान्यांचं मत आपण ऐकतो, त्यासोबतच आपण वेगवेगळे शेतकरी असतील किंवा व्यावसायिक असतील या सगळ्यांची मतं आपण जाणून घेतो। मात्र टेक्निकल म्हणजे मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने चित्र आहे आणि तिथे काय होऊ शकतं याचा खरा अंदाज येतो तो म्हणजे पत्रकार असतील किंवा तज्ज्ञ लोक असतील यांच्याकडून। माझ्यासोबत आत्ता आहे ते म्हणजे जुने जाणते पत्रकार अण्णाजी भुजबळ। त्यांच्यासोबत बातचीत करून आपण जाणून घेणार आहोत की या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं चित्र आहे। काय सांगाल की आपण पाहतो की लोकसभा मतदारसंघामध्ये आता सध्या हे सगळं प्रचार वगैरे चालू आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये, आणि आता हा जो प्रचार आहे त्याने कितपत लोकांपर्यंत हे सगळे उमेदवार पोहोचतील आणि काय चित्र असेल असं वाटतं? उमेदवार तसे सगळेच मुळात आता शिवाजीदादा आढळराव जर पाहिले तर ते जुने होते, म्हणजे 15 वर्ष खासदारकी केलेली, गावोनगाव त्यांना माहिती होते, ते तशी प्रत्येक मतदारांपर्यंत पोचलेले आहेत। आता दुसरे डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका बजावल्यामुळे तेही तसे पोचले। आता राहिला प्रश्न असा का दोघांची चिन्ह बदललीत। एकाचं चिन्ह होतं पहिलं धनुष्यबाण होतं, तर धनुष्यबाण लोकांपर्यंत गेलेलं होतं। जर मूळ शिवसैनिक जर पाहिलं तर धनुष्यबाण सोडून मतदान न केलेलं होतं। आणि दुसरं जर यांचं जर पाहिलं तर यांची तुतारी, ही तुतारी ही अशी जनमानसांपर्यंत पोचलेली जाणवते। असं नाही का दोघंही लोकांपर्यंत पोचलेले आहेत। आता ह्या संदर्भात आपण चिन्हांचं झालं की लोकांपर्यंत ही चिन्ह कशा पद्धतीने पोहोचतील किंवा चिन्हांच्या संदर्भात लोक काय विचार करतील, पण मुळात मागच्या काळामध्ये काही कामं अशी आहेत का की त्या याच्यावर लोक मतदान करतील, किंवा आता नव्याने काही मुद्दे समोर येतील की त्याच्यामुळे काही फरक पडेल? नाही, लोकांची कामं जी काय आहेत तशी बरीचशी कामं राहिलेली आहेत आणि खूप कामं झालेली आहेत। असं नाही का कामं झाली नाहीत। आढळरावांनी 15 वर्ष काम केलेली आहेत, त्याचबरोबर जी काही राहिली असेल ती तर जी आढळरावांनी 15 वर्षात केली, त्याच्यानंतर खोले खासदार झाल्याच्यानंतर त्यांनी 5 वर्षात चांगल्यापैकी कामं केली। म्हणजे असं नाही का त्यांचं प्रमाण खूप चांगलं आहे असं, परंतु दोघंही चांगले असताना आता दोघंही एकमेकाच्या विरोधात आहेत, तशी लढत काटेचीच आहे। अच्छा, तर काटेची लढत ही सध्या तरी चित्र आहे समोर, पण आता समजा आपण जुन्नर तालुक्यामध्ये आहोत, तर जुन्नर तालुक्यात काय चित्र आहे की जुन्नर तालुक्यामध्ये असं वाटतं की कुठेतरी अमोल कोल्हेंनी आघाडी घेतली आहे कारण हा त्यांचा स्वतःचा तालुका आहे, असं काही चित्र आहे? कसं असं ज्याचं कोल्हेंचा हा तालुका आहे, कोल्हेंना मतदान जास्त होणार असं हे काही कोणी सांगायची गरज नाही। आता राहिला प्रश्न आढळरावांचा। आढळरावांना मुळात चिन्ह बदलल्यामुळे राष्ट्रवादीचं जे काय आहे घड्याळ, राष्ट्रवादीचं चिन्ह, आता राष्ट्रवादींचे नेते तर राष्ट्रवादीत झाले 2 गट। 2 गटाचा म्हणजे जे काही पूर्वीचा एक गट असताना मतदान त्या मतात फरक जाणवेल। आणि दुसरं का जे मूळ शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत, ज्यांनी धनुष्यबाण सोडून कोणालाच मतदान केलेलं नाही, आणि जी सहानुभूतीची लाट आहे हाचा फरक तालुक्यात बऱ्यापैकी जाणवला। असं नाही का कोल्हे थोडेसे उजवे राहतील। हे झालं जुन्नर तालुक्याचं। मात्र आंबेगाव असेल, खेड असेल किंवा काही शहरी भागसुद्धा आहे, इथे तुम्हाला काय वाटतं की काय चित्र असेल? काय आले जे नेते मंडळी आमदार असतील, आमदारांचे जे बरोबर जे येतात कार्यकर्ते, ते कार्यकर्तेमुळं तो नाराजीचा फटका विद्यमान आमदारांना बसतो किंवा त्या नेत्याला बसतो। ते नेते जर गावगाड्यात नसतील, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे समजा मी आहे आणि मी कुटुंब प्रमुख आहे, पण माझ्याबरोबर मी ज्यांचं ऐकतो ते जर गावगाड्यात नसतील आणि ते चुकीच्या पद्धतीने त्याचा फटका त्या कुटुंब प्रमुखाला बसतो। हा असा फटका दोघांनाही बसू शकतो। म्हणजे आढळरावांना त्यांच्याबरोबर हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांचं जर नियोजन बरोबर नसेल किंवा नुसतं आमदारांच्या भरोश्यावर जर चालला आहे, आमदारांच्या भरोश्यावर कोणतीच निवडणूक होणार नाही, कारण आमदारांपर्यंत प्रत्येकजण पोचतोच असं नाही। आता अलीकडं काळ बदलत चालला आहे आणि कार्यकर्तेही बदलत चालले।
आता प्रत्येकजण येतो त्याला गोड बोललं जातं, मी तुझाच, पण ॲक्च्युली त्याच्या मनात वेगळं असतं. हे काय तुम्हालाही सांगायची गरज नाही, तुम्ही या क्षेत्रात खूप वर्ष काम केलं आहे. निश्चित. तर चित्र जे आहे ना की आपण पाहतो की लोक तर खरं सांगत नाही, कारण शेवटी लोकशाहीचा तोच गाभा आहे की गुप्त मतदान पद्धती असते, तिथे प्रत्यक्षात जाऊन कशा पद्धतीचं मतदान होणार आहे हे त्याच दिवशी समजू शकतं. मात्र आपण पाहतो की आढळराव पाटील यांनी पराभव झाल्यानंतरसुद्धा जनता दरबार घेतला आणि लोकांच्या संपर्कात राहील, कोरोनाच्या काळात देखील असेल किंवा आहे. आणि अमोल कोल्हेंचा संपर्क हा काहीसा कमी राहील आणि हे आता गावागावामध्ये बोर्ड दाखवणं किंवा काय अशा गोष्टी घडल्या तर याचा कुठेतरी फाटका बसू शकतो. नाही, थोडाफार बसेल असं नाही का बसणार नाही, परंतु जी कोल्हेंच्या बाबतीत एक वेगळी सहानुभूती म्हणजे त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्यानंतर ते राष्ट्रवादीबरोबर राहिले आणि शरद पवारांबरोबर राहिले. मुळात हा पुणे जिल्ह्यात शरद पवारांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे, असं नाही का मोठा नाही. त्याच्यामुळं तो नाराजी कितपत कोल्हेंना सामोरं जायला लागेल हे थोडंसं वेगळं आहे. आढळरावांच्या बाबतीत तसं एक प्लस बाजू काय, आढळरावांनी खूप जनसंपर्क खूप मोठा आहे. 15 वर्षाची खासदारकीची आहे, गावोपाठ आहेत, गावातला कोणता माणूस कसा स्वभावाचा आहे, त्याला कसं हँडल केलं पाहिजे हे आढळरावांचं गणित फार मोठं आहे. असं नाही का आढळरावांकडं नाही, फक्त अलीकडच्या काळात म्हणजे आता आढळराव ज्यांच्याबरोबर हिंडतात, आता गंमत असे का राष्ट्रवादीवाले आढळरावांना किती स्वीकारतात किंवा शिवसैनिक आढळरावांना किती मदत करतात हे सगळं तसं सांगणं अवघड आहे. आता लोक ओपन होत नाही, बोलतात, त्याचा फटका कोणाला चांगला बसेल आणि कोण विजयी होईल तसं आज कोणी कितीही उरबडवत असेल तर निकाल हा धक्कादायक असेल. निकाल हा धक्कादायक असेल हे तर आपण मागच्या काही काळामध्ये आम्ही जसजसा लोकांचा कानोसा घेतो आहे ते समजतंच आहे. पण काय होतं की आता समजा आपण एक पत्रकार म्हणून पाहतो की जनसामान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये कशा पद्धतीची विचारपद्धती आहे, मागच्या काळामध्ये कसं मतदान झालेलं आहे, आत्ताचे काय मुद्दे असतील, आता सोशल साईट्सचं एक नवीन हे आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कितपत त्याच्यावर सगळा परिणाम होईल आणि ह्या प्रचाराचा खरंच या निवडणुकीमध्ये मोठा रोल असेल का? काय झालं आता साहेब, एक गंमत जर पाहिली तर निवडणुकीच्या प्रचारांमध्ये विकासाचे मुद्दे कोणाकडूनच येत नाहीत, विकासावर बोलत नाही. इथं बोललं जाते तुम्ही माझं काहीतरी उन्ही धोनी काढण्यात तर त्यांचा प्रचार चालू आहे, म्हणजे लोकांची करमणूक चालू आहे थोडक्यात. आता सध्या उन्हाळ्यामुळे लोक घरी येत मस्तपैकी करमणूक पाहतात आणि फक्त ह्या धक्कादायक निकालाच्या नंतरचे जे परिणाम होतील ते प्रत्येक तालुक्याला वेगळे असतील, कारण याचा परिणाम विधानसभेवर होईल. म्हणजे आज जो धक्कादायक निकाल उद्या आढळराव विजयी झाले तर वेगळे निकाल असू शकतील. आणि आढळरावांच्या बाबतीत काय झालं, अमोल कोल्हेंच्या बाबतीत एक उजवी बाजू कोणती आहे का, अमोल कोल्हे खासदार झाल्याच्या नंतर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जे काय 6 तालुके आहेत, 6 तालुक्यातले 5 आमदार राष्ट्रवादीचे झाले आणि आढळराव 15 वर्ष होते त्यावेळेला प्रत्येक आंबेगाव सोडून इतर ठिकाणी सगळे विरोधी पक्षांचे व्हायचे. त्यामुळं हे जे काय गोंधळ आहे थोडा मॅच फिक्सिंग होत होती काय होत होतं हे तेच जाणवं हे लोकांच्या मनात आहे, आपल्या नाही, हे लोकांमध्ये जाणवतं का हे कुठंतरी तडजोडी आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं त्याचा फटका किती होईल किंवा एखाद्या गोष्टीचा चांगला उपयोग किती होईल. आढळरावांसारखा माणूस नाही, कोल्हे वाईट नाहीत, दोन्ही माणसं चांगलीच आहेत, फक्त आता ती दोन्ही एकमेकाच्या विरोधात आहेत. लोक कोणाला कसा कौल देतील हे लोक सांगतील. निश्चितच. तर ज्या पद्धतीने आपण अण्णाजी भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की काटेकी टक्कर असणार आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे असतील जे विद्यमान खासदार आहे ते प्रचाराचे मुद्दे समोर घेऊन जात आहेत. त्यासोबतच ज्यांनी 15 वर्ष खासदारकी केली ते शिवाजीदादा आढळराव पाटील त्यांनी देखील आपले वेगवेगळे मुद्दे हे मतदारांसमोर ठेवायला सुरुवात केलेली आहे. आज आपण या भागामध्ये इथेच थांबणार आहोत, भेटणार आहोत पुढच्या मतदारसंघामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.